टाकणे म्हणजे वैराग्य नव्हे. शब्द फसवे खरे, पण शब्द कोण जाणतो? तो जाणणारा नसेल तर शब्दांना काय किंमत आहे? ध्यानामध्ये जाणता नाहीसा होतो म्हणा, पण हे कोणाला कळते? जाणीव जेव्हा नाहीशी होते तेव्हा आणखी काय जाणवते काय? तसे तिथे काही नसते. तू असल्याची जाणीव आहे तोपर्यंत सर्व कळतंय. जाणीव नसेल तर काय कळतंय? कायेचा अनुभव जगाचा अनुभव येतोय तो तू काही केल्याने येतोय का? जाग आपोआप येते, आपोआप जाते. जाणवते तोवरच व्यक्ती. जाणीव नसेल तर व्यक्ती कोणाला म्हणावे? तुमच्या जाणीवेला घालवू शकता काय? धरू शकता काय? ध्यानात असंख्य रंग दिसतील, पण तू आहेस या जाणीवेचा रंग काय? ते फक्त प्रेम आहे. हे प्रेम व प्रेमी असे दोन नाहीत. तू आहेस हे तुला जाणवते ते स्वरूप प्रेम आहे. या प्रेमाकरता तुला इतर गोष्टींची गरज असते. आपण आहे ही जाणीव धरून बसशील तेव्हाच हे पंचभूतांचे कोडे सुटेल. आपण असल्याच्या जाणीवेतच सर्व पंचभूते आहेत. सत्य तळाला आहे, त्याच्यावर ही मूळ माया आपण असल्याची जाणीव खेळते आहे. ज्यांना सत्यज्ञान झाले ते चमत्कार दाखवणार नाहीत. आपण असल्याच्या जाणीवेचा जाणता कालातीत भावातीत आहे, हालचाल रहित आहे. तुझ्या प्रेमात जाणीवेत निर्माण होईल एवढेच ज्ञान. मग हळूहळू तुला दिसणारे जग या प्रेमातच आहे हे कळून येईल. जग विशाल आहे, पण त्याची वस्ती एका अणूच्या पोटात आहे हे तुला ध्यानयोगातूनच कळेल. तू असल्याची जाणीव हेच प्रेम, ते विशाल जगाचे ईश्वर बीज आहे. मुळाकडे जायचे असेल तर भटकणे बंद करून ध्यान करत राहा. काही सोडायचे नसते. पण तुम्हाला जे काही माहीत आहे ते तुमच्यापासून वेगळे आहे एवढेच जाणायचे असते. जिथून दिसत नाही अशी जागा आहे, जिथून दिसते अशीही जागा आहे व जेथे दिसते अशीही जागा आहे. त्याचा निवाडा झाला पाहिजे. आमच्याकडील ज्ञान आयते आहे, फक्त ऐकायचे आणि निवाडा करायचा. तुला अनुभव येणाऱ्या जगाचा आत्मा तू आहेस या जाणीवे इतक्याच आहे येथपर्यंत गेले पाहिजे. तू आहेस या प्रेमातूनच जगाचा लोंढा वाहतोय. मिथ्या आहे हे कळणे याचे नाव वैराग्य. टाकणे म्हणजे वैराग्य नव्हे. आपण आहोत या जाणीवेला धरून काय बसणार? तीच आपण आहोत. तू आहेस हे तुला कळते हे जगाचे बीज आहे. इथपर्यंत कोटीतील एखादाच पोचतो. सत्य म्हणजे जे नित्य आहे ते, ज्यात स्वस्वादाचा लवलेशही नाही, उजेड नाही, कालोख नाही. तू आहेस या ज्ञानानेच नाव ईश्वर किंवा ब्रह्म आहे. पण ते नित्य सत्य नव्हे. ईश्वर आहे हे खरे आहे आणि त्याचे दर्शन जग आहे, तरीही ते नित्य सत्य नव्हे. जे जे दिसते ते ईश्वर, ज्याच्याने दिसते तेही ईश्वर. ज्याच्याने दिसते हे ओळखणारा सर्वांच्या पलीकडे. स्वप्न म्हणजे मनाचा अवतार, तसेच हे जागृतीतले जगही मनाचा अवतार. पण हे मन म्हणजे ज्याच्यातून सर्व निर्माण होते ते विशाल. चैतन्याची हालचाल वाढत्या प्रमाणाने होते, ते स्थिर राहणार नाही. चैतन्याची हालचाल पंचगुणांनी वागते आहे. त्याचा परिणाम जीवांच्या स्वभावावर होतो. कळले असे वाटते पण ते जाते. समाधान असे वाटत नाही. प्राणीमात्रांच्या अंगी जे गुणधर्म आहेत ते सर्व पंचभूतिक आहेत. व्यक्तीचा त्यात दोष नाही. जाणवत्या जाणीवेच्या अन्नालाच, देहालाच किडामुंगी इत्यादी नावे दिलेली आहेत. मुख्य संसार पोटाचा. पोटाला अन्न हवे. अन्नापासून आपण असल्याची जाणीव पोचली जाते. अन्नामध्ये पाचही भूतांचे गुणधर्म खेळतायत. त्यांचा मेळावा म्हणून कोणालाही आपण असल्याचे जाणवते. कोणत्याही कायेचा जन्म आंबलेल्या अन्नातून झाला आहे. काया हे जंतुत्वाचे अन्न आहे. मुंगीचा जीव जेवढा तेवढाच तुमचा. देवाचे दर्शन म्हणजे प्रकाशाचे दर्शन. प्रकाशाचे दर्शन म्हणजे ज्ञानाचे दर्शन. हे ज्ञान अन्नरसातून निर्माण होते. प्राण आणि जाणवणे याचा संबंध आहे. अन्नाअभावी बोलण्याची शक्ती राहत नाही. अन्नामध्ये भगवद्गीता आहे. भगवद्गीता म्हणजे प्रकाशाचे गाणे. अन्नरसामुळेच आपण असल्याची जाणीव आहे. जे सदा सर्वदा असते, नित्य असते ते सत्य.
नित्य सत्य आहे तिथे आत्मभास नाही, मी तूपणा नाही. नित्य आहे तेच निप्रपंच, बाकी सर्व सप्रपंच. मी दुसरे काही जाणतो हे द्वैत आहे. मी मलाच जाणत नाही तर सगळे मिळून एक आहे आणि तेच आपण हे साधायचे आहे. हे साधण्याकरता सद्बुद्धीने गुरुचे वचन ऐकल्याप्रमाणे आपण आपल्याला नाहीत असावे. हे करताना अनेक प्रकार दर्शने वगैरे दिसतील, पण ते आपण नव्हे. जाणणारे ते आपण, वाहणारे अनेक प्रकार, पाहणारे किती. पाहत्याची एकच दृष्टी आहे ना, हे स्थिरावेल कसे. पाहत्याने पाहणे वर्ज करून पाहणारालाच पाहत राहावे. दिसते भासते ते जाते, पण त्याचा कैवार घ्यायचा नाही. जे दिसते ते आपण नव्हे, ज्याला दिसते ते आपण, जे दिसते ते आपणातून वाहते. अन्नाचा आकार ती त्या जंतुत्वाची जात. प्राण आणि जाणीव एकदमच निर्माण होतात, जातातही एकदमच. प्राण आणि जाणीव हे आंबलेल्या अन्नातूनच निर्माण होणार. हे जंतुत्व किडामुंगींपासून मनुष्यापर्यंत एकच आहे. आपण अन्न खातो, ते पोटात गेल्यावर त्याच्यावर निरनिळ्या रसाची क्रिया होऊन ते अन्न आंबते व त्याचे रक्त वगैरे पदार्थात रूपांतर होते. हा अर्थ इथे अभिप्रेत नाही. जीव जन्मास कसा येतो त्यासंबंधी हे विवरण आहे. शिळे अन्न आपण फेकून देतो, ते काही दिवसांनी आंबले जाते व त्यात हजारो किडे निर्माण होतात. इथे कोणता ब्रह्मदेव आला त्या किड्यांना जन्मास घालायला. जाणं पण प्राणमय असते. उन्हात जंतू मरतो म्हणजे काय, कायारूपी अन्न वाळून गेले त्याबरोबर ती हालचाल पण गेली. आपण आहोत तरी कसे नि कशासारखे याचा विवेक करा. स्वरूपाच्या अज्ञानात सर्व ग्रंथ खरे, स्वरूप ज्ञान झाल्यावर सर्व ग्रंथ निरुपयोगी. महावाक्याचा अर्थ काय, मी आहे अशी हमी. ज्याचे नाव घेता त्याचा गुणधर्म तुमच्यात निर्माण होतो तेव्हाच दर्शन होते. ज्या देवाचे नाव घेता त्याच्या ऐकलेल्या कीर्तीप्रमाणे तुमच्यात गुण तयार होतो. तुझ्या ठिकाणी तू असल्याचा जो ज्ञानगुण आहे त्यातच हे इतर गुण निर्माण होतात. तुम्ही कुठून येता, कुठे जाता, कुठून आलेच नाही तर जाणार कुठे. फक्त अन्नरसातून म्हणजे कायेतून जाणीव निर्माण झाली व अन्नरस संपल्यावर ती तिथेच विझली. आत्मा म्हणजे आपण, पण कुठपासून कुठपर्यंत, जाणपणे जाणवते तोपर्यंत. ज्याने एकनिष्ठ सद्गुरू भक्ती केली त्याला आपलीच भक्ती ओळखली जाते. आत्मभक्ती ओळखली नाही तोवर ज्ञान कामाचे नाही. महावाक्याचा अर्थ मी चैतन्य ब्रह्मच आहे. तुम्ही असल्याची भक्ती नाही तर देव जग असेल काय. तुम्ही असल्याची भक्ती ओळखली तर सर्व देवाची ओळख एकदमच होईल. महावाक्याच्या अर्थाचा गुण तुमच्यातून प्रगट होईल. आता तुम्ही आहात ते का व कसे नव्हतात ते का व कसे हे स्पष्ट होईल. आपण असल्याची भक्ती निर्माण झाली नाही तर आपणाला काही हवे काय. या आपण असल्याच्या भक्तीचा कोणी विचार केला आहे काय. आपण असल्याचे जाणवले हेच ते सगळ्या देवाचे देवपण. आपण असल्याच्या प्रेमाखातरच आपण दुसऱ्यांवर प्रेम करतो. अन्न पाणी मिळाले नाही तर हे आपण असल्याचे प्रेम निघून जाईल. मेला नाही, फक्त अन्न संपले तसा अन्नाचा गुण तिथेच संपला. तुम्ही असल्याची जाणीव हीच भगवती महामाया आपणाला आपण वागविते. त्या जाणीवेलाच शरण जा, मग ती तुम्हाला आपली ओळख देईल. पण तुम्ही पूर्ण ब्रह्म व्हाल. आपणासी भासवी जे आपणा तेची ज्ञान, त्यालाच भसा. प्रपंच संसार उत्तम करा, पण गुरुवचनाला म्हणजे स्वरूपाला विसरू नका. वाचारहित जप जितका असेल तितका तुमच्यात बदल होत जाईल.